नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रतिमा जेव्हा पाय मोकळे करण्यासाठी गाडीतून बाहेर आलेली असते त्यावेळी काही माणसं शेकोटी पेटवून शेकत असतात. तर त्यातली जी आग असते ती बघून प्रतिमा मात्र खूप घाबरते, कारण आगीची प्रतिमाला खूप भीती वाटत असते. आणि त्यावेळेस होतं असं की गाडीतून मैपत खाली उतरतो. मैपतला बघून प्रतिमा इतकी घाबरलेली असते की तिला आता श्वासही घेता येत नसतो. तिला सगळा भूतकाळ आठवलेला असतो की कशा प्रकारे ह्या माणसाने मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. या माणसाला मी म्हणत होते की मला वरती घे, परंतु याने मात्र जळतं लाकूड माझ्या तोंडावर मारलं आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर ही कायमची खून राहिली आहे. या माणसाने मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. आता जाळ आणि मैपत दोघंही समोर तिला दिसत असतात, त्यामुळे तिची अवस्था फारच बेदर झालेली असते. प्रतिमा मोठमोठ्याने श्वास घेऊ लागते आणि श्वास घेता घेताच आता ती खाली बसते. तिचा श्वासच पूर्ण होत नसतो. आता प्रतिमाला काहीतरी त्रास होतो ही गोष्ट तिथे असलेल्या 2 माणसांना समजते, त्यामुळे लगेचच ते प्रतिमाला बघण्यासाठी येतात. प्रतिमाला ते विचारत असतात की काय होतंय तुम्हाला, काही प्रॉब्लेम झालाय का, तुम्हाला त्रास होतोय का. तेव्हा प्रतिमा मात्र मैपतकडेच बघत असते. आता रविराजही तिथे आलेला असतो. रविराज प्रतिमाला बघून घाबरतो. प्रतिमा अशी का करते त्याला काहीच कळत नसतं. रविराज आता प्रतिमा जवळ बसतो. प्रतिमाला तो विचारतो की काय झालं प्रतिमा, तू असं का करतेयस, तुला काही त्रास होतोय का प्रतिमा. प्रतिमा मात्र मैपतकडे बोट दाखवत असते. तेव्हा रविराज तिला म्हणत असतो की अगं प्रतिमा काय झाले, थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. मग रविराज आता गाडीतून प्रतिमाला पाणीही घेऊन येतो, परंतु तरी सुद्धा प्रतिमा ही रस्त्याकडेच बोट दाखवत असते आणि रविराजला ती म्हणत असते की पलीकडे पलीकडे. तेव्हा रविराज म्हणतो की काय आहे पलीकडे, तुला आगीची भीती वाटते का प्रतिमा. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही पलीकडे पलीकडे. पण रविराजला आता काही कळत नसतं. रविराज जेव्हा मागे वळून बघतो नेमकं त्यावेळी आता मैपत गाडी घेऊन तिथून निघून गेलेला असतो. त्यामुळे रविराजने मैपतला बघितलेलंच नसतं, परंतु प्रतिमा सारखी पलीकडे पलीकडे म्हणत असल्यामुळे रविराज उठून बघतो, परंतु पलीकडे मात्र कोणीच नसतं. मग रविराज आता पुन्हा प्रतिमाकडे येतो. प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा अगं पलीकडे कोणीच नाहीये. प्रतिमा म्हणते की होतं तिथे. रविराज विचारतो की अगं तुला तिथे कोणी दिसलं होतं. प्रतिमा फक्त तो असं म्हणत असते आणि तिला खूप त्रासही होत असतो. तेव्हा रविराज आजूबाजूच्या माणसांना म्हणतो की ऍक्च्युली तिला खूप त्रास होतोय, मी तिला गाडीतून घेऊन जाईल, तुम्ही काळजी करू नका आणि थँक्यू सो मच. मग रविराज आता प्रतिमाला गाडीमध्ये बसवतो आणि ते दोघंही आता तिथून निघून जातात. मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये, त्यामुळे मी त्याच गोष्टीची आठवण करून देण्यासाठी आली आहे की प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. इकडे सायली ही मधुभाऊंसाठी पाणी घेऊन आलेली असते. त्यावेळी मधुभाऊ रूममध्ये अंधार करून एकटेच बसलेले असतात, विचार करत असतात. त्यावेळी सायली पाणी घेऊन तिथे येते आणि लाईट ऑन करते. मधुभाऊंना ती विचारते की काय झालं मधुभाऊ, तुम्ही असे एकटेच का बसलात आणि कसला विचार करता एवढा, तुम्हाला झोप येत नाहीये का मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अगं साऊ बाळा, जर हातांना काही काम नसेल तर डोळ्यांना झोप कशी काय येईल बरं. अगं दिवसभर काही शरीराची हालचालच होत नाही तर मग मला सांग की थकवा तरी कुठून येणार. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, यावर एक उपाय आहे माझ्याकडे. आपण एक काम करूयात का, आपण गप्पा मारत बसूयात का, जसं आपण आपल्या घरी गप्पा मारायचो. मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, अगं मी इथं दिवसभर आरामच करत असतो, परंतु दिवसभर तुझी तारेवरची कसरत बघतो की मी, सारखी इकडनं तिकडनं इकडे कामच करत फिरत असतेस तू, आणि आता तू माझ्याशी बोलणार, किती थकली आहेस तू, जा बरं तू झोपून घे. सायली म्हणते की मधुभाऊ हो तसं नाहीये, खरं तर तुमच्याशी बोलून माझा सगळा थकवा निघून जाईल आणि मी इतकी बडबड करेल ना की शेवटी तुम्हीच म्हणाल की बाई तू पहिल्यांदा झोपून घे, बाई तुझी बडबड बंद कर, आता मी झोपून घेतो म्हणून. मधुभाऊ हसतात आणि ते सायलीला म्हणतात की साऊ बाळा, तू बोलण्यात कधी काही हरणार नाहीस बरं का. मला माहितीये तू आता माझ्यासोबत कुठल्या विषयावर गप्पा मारणार आहे. तुम्हाला हेच सांगणार आहे ना की जावई बापू किती गुणी आहेत म्हणून, त्यांच्या गुणांची खाण कशी आहे आणि कसे ते प्रत्येक वेळी तुला समजून घेतात, तुझ्यावर प्रेम करतात, या सगळ्या गोष्टीच तुला मला सांगायच्या असतील ना. तेव्हा सायली म्हणते की नाही मधुभाऊ, आज मी त्यांच्याबद्दल एक शब्दही बोलणार नाहीये. आज खरं तर मला तुमच्याबद्दल आणि वत्सला काकूंबद्दल ऐकायचंय. मधुभाऊ, तुमचा तर प्रेमविवाह होता ना, मला सांगा की तुम्ही वत्सला काकूंच्या प्रेमात कसे पडलात. काय हो, तुम्हाला तुमची पहिली भेट आठवते का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अच्छा, म्हणजे गाडी माझ्यावर घसरली आहे तर आज. सायली म्हणते की अहो सांगा ना मधुभाऊ, खरं तर आपण या विषयावर कधी बोललोच नाही.
मला सांगा ना, तुम्हाला हे कधी वाटलं की वत्सला काकूच तुमच्या खऱ्या जोडीदार व्हायला पाहिजे म्हणून? मधुभाऊ म्हणतात की अगं साऊबाळा, असं एका क्षणाचं नाही ग मला सांगता येणार, कारण वत्सलाला मी अगदी लहान असल्यापासून ओळखत होतो. आमच्या दोघांचंही शिक्षण एकाच वेळी झालं आणि तुला माहितीये साऊबाळा, त्यावेळी मुली अशा जास्त शिकायच्या नाहीत. परंतु वत्सलाने मात्र हट्टाने तिचं स्वतःचं शिक्षण पूर्ण करून घेतलं. मला खरं तर वत्सलाचं खूप कौतुक वाटायचं, कारण त्यावेळी एवढी शिकलेली आमच्या इथे फक्त वत्सलाच होती आणि त्यामुळे मला तिच्यावर खूप प्राऊड फील व्हायचं. बरं एकदा काय झालं, वत्सलाला बघायला मुलगा आला. माझ्या काळजात अगदी गलबल झाली आणि मग मला हेच कळेना की मी माझ्या मनातल्या भावना वत्सलाला कशा काय सांगू बरं. सायली विचारते की मग मधुभाऊ, मग तुम्ही काय केलं? मधुभाऊ म्हणतात की अगं साऊबाळा, खरं तर मला तिला थेटच मागणी घालायची होती, पण नेमकं अशा वेळी आपला धीर कुठे जातो तेच काही कळत नाही. आता सायली ही गोष्ट रिलेट करू शकत असते. सायली म्हणते की मधुभाऊ बरोबर आहे तुमचं, कारण सायलीला माहीत असतं की तिचं अर्जुनवर प्रेम आहे, परंतु अर्जुनवर प्रेम आहे एवढी छोटीशी गोष्ट सांगायला जो धीर लागतो तो धीर तिच्यामध्ये नाहीये. मधुभाऊ आता सायलीला सांगू लागतात, साऊबाळा तुला माहितीये, माझ्याकडे ना एक टेप रेकॉर्डर होता. मग तो टेप रेकॉर्डर मी घेतला आणि सरळ तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. सायली म्हणते की काय, टेप रेकॉर्डर घेऊन तुम्ही उभे राहिलात? मधुभाऊ म्हणतात की अगं हो, आणि मग टेप रेकॉर्डरमध्ये मी असं एक गाणं प्ले केलं ज्या गाण्याच्या माध्यमातून मला जे काही वाटतंय ना ते तिला मी सांगितलं. धुंद एकांत हा प्रीत आकारही, सहज मी छेडिता तार झंकार. सायली विचारते की मग मधुभाऊ, मग काय झालं पुढे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अगं काय व्हायचंय, ती काहीच म्हटली नाही मला. तिने माझं गाणं ऐकलं, शांतपणे उभी राहिली आणि गाणं संपल्यावर तिथून निघून गेली. सायली म्हणते की काय, म्हणजे तुमचं लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालं होतं? मधुभाऊ म्हणतात की नाही ग, असं काही नव्हतं. खरं तर काय असतं, प्रेम आणि लग्न या दोन्हीमध्ये कधीही गल्लत करायची नसते. सायली म्हणते की म्हणजे याचा अर्थ त्यांचा होकार होता, पण मग ही गोष्ट तुम्हाला कशी काय कळली मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात की अगं दुसऱ्या दिवशी जेव्हा ती मला भेटायला आली आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी ती मला भेटली तेव्हा मात्र तिने मला तिचा होकार गाण्यामार्फतच कळवला होता. अगं माझ्यासमोर तर ती चक्क गायली, सख्या रे घायाळ हरणी हे गाणं गाऊन तिने तिच्या मनातल्या ज्या भावना होत्या माझ्याबद्दल त्या मला तिने सांगितल्या. तेव्हाचं मी ऐकलेलं त्या दिवसाचं सर्वोत्तम गाणं होतं ते. आता मधुभाऊ जेव्हा म्हणतात की वत्सला आणि मी, आम्ही दोघांनीही आमचं प्रेम हे गाण्याच्या मार्फत व्यक्त केलंय, तेव्हा मात्र सायलीला एक आयडिया सुचते. सायली विचार करते की हो, खरंच संगीताची एवढी मोठी जादू तर माझ्या लक्षातच आली नव्हती. संगीतात इतकी ताकद असते, खरंच ही गोष्ट कशी लक्षात नाही आली माझ्या? गाण्याच्या मार्फतच मधुभाऊंचं म्हणणं, मधुभाऊंचं प्रेम हे वत्सला काकूंपर्यंत पोहोचलं. मग माझं सुद्धा म्हणणं अर्जुन सरांपर्यंत पोहोचू शकतं ना? सायली आता स्वप्नातच हरवून जाते. आपण अर्जुन सरांना असंच सरप्राईज देऊया, आपण अर्जुन सरांसोबत आपल्या मनातल्या भावना ह्या अशाच पद्धतीने व्यक्त करूया असं सायली ठरवते. खरं तर मधुभाऊंशी बोलून तिला खूप मोठा एक चान्स मिळालेला असतो, ते म्हणजे अर्जुनला प्रपोज करण्याचा चान्स, आणि तेही न घाबरता. मधुभाऊ सायलीला विचारतात की बरं साऊ बाळा, आता मला तुझं सांग बरं. सायली म्हणते की मधुभाऊ माझं काय सांगू तुम्हाला? मधुभाऊ म्हणतात की म्हणजे काय, हे बघ, जेव्हा तू जावई बापूंच्या प्रेमात पडलीस तेव्हा मग जावई बापूंना तू तुझ्या मनातल्या भावना कशा व्यक्त केल्या, तेव्हाची काय परिस्थिती होती, तू त्यांना कसं सांगितलंस, या सगळ्या गोष्टी मला सांग पाहू. आता सायलीची तर अजून सुरुवातही झालेली नसते. सायलीला हेच करायचं असतं म्हणून तर ती मधुभाऊंसोबत बोलत असते, परंतु मधुभाऊंना थोडीच हे माहीत असतं. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, आता तुम्हाला हे सगळं ऐकून झोपायला काय पहाट करायची आहे का? मधुभाऊ म्हणतात की अरे वा, म्हणजे माझ्याकडनं मात्र तू सगळ्या गोष्टी वदवून घेतल्या आणि स्वतःचं मात्र काहीच सांगत नाहीयेस. स्वतःची वेळ आल्यावर लगेच तोंडाला कुलूप घातलं. नाही हा साऊ बाळा, हा रडीचा डाव आहे. रडीचा डाव आपल्या दोघांमध्ये चालणार नाही. सायली मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, अहो जाऊ द्यात ना, आपण एक काम करूया, आपण उद्या बोलूयात. नाहीतर बघा हा, नाहीतर मी तुमचं डोकं खाईन आणि मग तुम्हाला जागवत बसेल. तुम्ही झोपा बरं आधी, चला झोपा. तेव्हा मधुभाऊ हसतच सायलीला म्हणतात की अरे वा, लाजली वाटतं माझी साऊबाळा. असं म्हटल्यावर सायली अजून लाजू लागते आणि हसतच ती मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, तुम्ही पटकन झोपून घ्या बरं. सायली आता मधुभाऊंना झोपायलाच सांगते. मधुभाऊ झोपतात. मग सायली लाईट बंद करून आता तिथून निघून येते.
सायली जेव्हा पायऱ्या चढत असते, जेव्हा ती तिच्या रूमकडे जात असते, तेव्हा तिच्या मनामध्ये येत असतं, सायली मनातच म्हणत असते की मधुभाऊ, मी यांच्याकडे माझं प्रेम कसं व्यक्त केलं ही गोष्ट मी मात्र तुम्हाला नक्की सांगेल, पण आधी ती गोष्ट तर घडू द्या. आज तुम्ही मला जी कल्पना सुचवली आहे ना, त्याचा वापर मी नक्कीच करेल आणि बघूयात यांच्या मनापर्यंत माझ्या भावना पोहोचतात की नाही. तसंही संगीताशिवाय मन मोकळं करण्याचा दुसरा योग्य पर्याय मला तरी वाटत नाही. सायली आता रूममध्ये आलेली असते. जेव्हा कपाटातून उषा ब्लँकेट वगैरे ती काढत असते, तेव्हा गाणं गुणगुणत असते. अर्जुन बघत असतो सायलीकडे की आज सायलीचा मूड काहीतरी वेगळाच आहे. त्यामुळे तो सायलीला म्हणतो की अरे वा मिसेस सायली, आज तुम्ही चक्क गाणं गुणगुणताय, म्हणजे तुमचा मूड चांगला दिसतोय आज. खरंच तुम्ही असं गाणं गुणगुणताना खूप छान वाटतं. काही स्पेशल वगैरे घडलंय का आज? सायली म्हणते की सर, अहो गाणं गुणगुणण्यासाठी कसलं कारण कशाला हवंय? अहो गाणं ओठावर आलं ना की ते लगेच गुणगुणलं जातं. अर्जुन विचारतो की हो, मला माहिती आहे तुम्हाला म्युझिक खूप आवडतं ना मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणते की हो, मला लता मंगेशकर, आशाबाईंची, मनाड यांची सगळ्यांची गाणी मला खूप आवडतात. आणि हो, ही सगळी गाणी ना मी लहानपणापासून ऐकत आली आहे. त्यामुळे लहानपणी ऐकलेली गाणी आपण अशी सहजासहजी नाही विसरत. आणि काय हो सर, तुमच्या बाबतीत कधी व्हायचं का असं? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हो, मला माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मला म्युझिक खूप आवडायचं. म्हणजे त्यावेळी माझा फेवरेट होता मायकेल जॅक्सन, V2K गँग. आता अर्जुन हे सगळे इंग्लिश नावं सांगत असतो, कारण अर्जुनला इंग्लिश म्युझिक जास्त आवडत असतं. आता सायली ते नावं ऐकूनच तोंड वाकडं करते आणि अर्जुन सांगत असतो की हो, त्यावेळी मला म्युझिक खूप आवडायचं, पण काय करणार, नंतर मग लॉचा स्टडी सुरू झाला. मग स्टडीमध्ये मी इतकं गुंतलो की मग मला म्युझिकसाठी वेळच नाही मिळायचा. सायली म्हणते की सर, अहो संगीतासाठी आपल्याला वेगळा वेळ कशाला बरं काढायला हवा? आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा संगीत तर आपल्या सोबतच असतं ना. आणि तसंही जुन्या मराठी गाण्यांची मज्जा काहीतरी वेगळीच असते. त्या संगीतात सुद्धा एक वेगळीच जादू होती. अर्जुन म्हणतो की खरं तर मला ही जादू अनुभवताच आली नाही. मी तर त्यावेळी US मध्ये होतो, त्यामुळे तिथे कुठे आली मराठी गाणी, आणि तिथे तर काय मराठी गाण्यांचा संबंधही येत नव्हता. मी हळूहळू मराठी सुद्धा विसरत चाललो होतो. आणि तिकडनं जेव्हा मी परत आलो तेव्हा माझी मराठी सुद्धा अजिबात चांगली नव्हती, मला नीट बोलता येत नव्हतं. सायली हसते आणि म्हणते की आता तरी कुठं तुमचं मराठी चांगलंय. अर्जुन म्हणतो की हो मिसेस सायली, मला माहितीये, आता तुमच्यामुळे का होईना जरा बरं मराठी बोलतोय मी. मिसेस सायली, तुम्हाला आठवतंय ऑफिसमध्ये तुम्ही किती मोठी मोठी मराठी शब्द म्हणायचात? आणि तुम्हाला असिस्टंट ठेवलं होतं त्यावेळी तर सगळ्या मीटिंग, सगळे शेड्यूल मराठीमध्ये होते. मला तर मराठी काहीच कळत नव्हतं तेव्हा तुमचं. हा, तुम्ही जे त्यावेळी काही मराठी बोलायचा ना, ते सगळं माझ्या लक्षात आहे बरं का. मला सगळे मराठी शब्द येतात तुमचे. ती म्हणते की अच्छा, चला मग मी तुमची परीक्षा घेते. मी आता तुम्हाला काही मराठी गाणे गाऊन दाखवते आणि मग तुम्ही त्याचा अर्थ मला समजून सांगायचा. अर्जुन म्हणतो की हो चालेल ना, मी रेडी आहे, तुम्हाला गाण्यांचा अर्थ सांगतो. तर सायली म्हणते की हो, फक्त अर्थ नाही सांगायचा, पहिल्यांदा जे मी गाणं म्हणेल ते गाणं समजून घ्यायचं, मग तो अर्थ मला सांगायचा. सायली मनातच अर्जुनकडे बघून म्हणत असते की सर, तुम्हाला जर एकदा तो गाण्यातला अर्थ कळला ना, तर तुम्हाला मात्र माझ्या मनातलं सुद्धा अगदी सहजपणे कळेल. मग सायली आता तिचं पहिलं गाणं गायला सुरुवात करते. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मर्शी, काय तू मनात आणि बगळ्यांची माळ फुले. हे गाणं आता सायली अर्जुन समोर गाऊन दाखवत असते. तेव्हा अर्जुन मात्र पूर्णपणे तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो आणि अगदी गालावर हात ठेवत अर्जुन तिच्याकडे बघत असतो. गाण्यातले अर्थ तर काही त्याला कळत नसतात, डोक्यावरनं जात असतात, पण सायलीचा आवाज इतका छान असतो की त्या आवाजामध्येच तो अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलेला असतो आणि सायलीकडे तो बघत असतो. मग सायली अर्जुनला म्हणते की सर, उगाच असे मग्न होऊ नका, तुम्हाला अर्थ पण सांगायचा या गोष्टीचा. अर्जुन म्हणतो की अहो, या गाण्याचा अर्थ ना, या गाण्याचा अर्थ तर खूप सोपा आहे आणि मला कळलाय या गाण्याचा अर्थ काय आहे ना. ऍक्च्युली हे गाणं जे आहे ना, ते गाणं म्हणजे, आता सायलीला वाटतं की सरांना गाण्याचा अर्थ कळलाय, याचा अर्थ माझं सरांवर किती प्रेम आहे हे सुद्धा सर इझिली ओळखतील. त्यामुळे ती आता अर्जुनकडे खूप उत्सुकतेने बघत असते. अर्जुन पुढे म्हणतो की मिसेस सायली, मला माहिती आहे या गाण्याचा अर्थ. मिसेस सायली, काय आहे, ऍक्च्युली हे गाणं बर्ड सेंच्युरी मधलं आहे. बर्ड्स असे एकत्र मस्त थवा करून असे आकाशात उडताय, राईट? बरोबर मिसेस सायली, बरोबर बोलतोय ना मी? आता सायली बोललेली असते, बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात.
आता या गोष्टीचा अर्थ अर्जुन पूर्णपणे असा काढतो, बगळे हे फक्त आकाशामध्ये उडताय आणि मज्जा करताय, हा अर्जुनचा गाण्याचा अर्थ असतो. सायली म्हणते की सर तो अर्थ नाहीये त्या गाण्याचा. अर्जुन विचार करतो की बापरे, मग काय अर्थ असेल ह्या गाण्याचा, आता वेगळं कसं यातून शोधून काढू मी. अर्जुन त्याच गोष्टीचा विचार करत असतो. सायली अर्जुनला म्हणते की जाऊ द्या सर, काही प्रॉब्लेम नाही, हा पहिला डाव होता, पहिला डाव देवाचा असतो. मी एक काम करते, मी तुम्हाला दुसरं एक गाणं ऐकवते, त्याचा तरी तुम्ही अर्थ मला बरोबर सांगा. सायलीच्या गाण्याचे पुढचे लिरिक्स असे असतात की तरुण आहे रात्र अजून, राजसा निजलास कारे, तेवढ्यात त्या कुशीवर तू असा वळलास कारे. तरुण आहे रात्र अजूनी, राजसा निजलास कारे. सायलीचं हे गाणं ऐकून अर्जुन म्हणतो की अरे, या गाण्याचा अर्थ तर किती सोप्पा आहे, कळला मला लगेच अर्थ याचा, किती सोप्पा आहे मिसेस सायली हे, आणि आता तर मला कन्फर्म कळला या गाण्याचा अर्थ. सायलीला खूप आनंद होतो. सायली विचार करते की चला, यांना गाण्याचा अर्थ कळलाय, म्हणजे आता तरी माझ्या मनातल्या भावना यांच्यापर्यंत पोहोचतील. आणि मग ती अर्जुनला विचारते की सर सांगा, तुम्हाला काय कळलं बरं. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, कळलंय मला, हे गाणं आई त्याच्या बाळासाठी म्हणतीये, ती त्याच्या बाळाला झोपवतीये, आणि ऍक्च्युली हे अंगाई गीत आहे, बरोबर ना. अंगाई गीत आहे, हा मला आठवलं, अंगाई गीतच म्हणतात या गाण्याला. अर्जुनचं हे उत्तर ऐकून सायलीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. सायली अर्जुनकडेच बघत असते आणि म्हणत असते की सर, सायलीचे लिरिक्स असतात की तरुण आहे रात्र अजून, राजसा निजलास कारे. आता त्यातलं फक्त राजसा निजलास कारे एवढंच अर्जुनने घेतलेलं असतं, आणि त्याचा अर्थ जो सायलीला सांगत असतो, आई बाळाला अंगाई गीत गातीये आणि त्याला सांगतीये की तू आता झोप म्हणून. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मला माहितीये, आता मी कन्फर्म बरोबर तुमचं गाणं ओळखलंय, मला बरोबर तुमच्या गाण्याचा अर्थ कळलाय, आता बरोबर आहे की नाही मी. तेव्हा सायली म्हणते की नाही हो सर, हे अंगाई गीत नाहीये. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, यात आहे ना हो राजसा निजलास कारे. लहानपणी पूर्ण आजी ना नेहमी माझ्या मम्माला विचारायची, काय ग अर्जुन निजला का, म्हणजे अर्जुन झोपला का. अर्जुन निजला म्हणजे अर्जुन झोपला, याचाच अर्थ ही अंगाई होती मिसेस सायली. पण मला एक कळत नाहीये मिसेस सायली, तुम्ही इथे आता अंगाई गीत का गाताय. तेव्हा सायली आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की अंगाई नव्हती ही सर, हे प्रेमाचं गीत होतं, पण आता ते तुम्हाला नाही कळलंय. बरं ठीक आहे, जाऊ देत. अर्जुनला ती पुन्हा विचारते की सर, तुम्हाला नक्की या गाण्याचा अर्थ कळला नाहीये का. म्हणतो की याचा अर्थ, माझा हा अंदाज चुकलेला आहे. अहो मिसेस सायली, मला नसेल कळला या गाण्याचा अर्थ, कारण मी US ला होतो ना, मला हे मराठी गाण्यांचे अर्थ नाही कळत, आणि तसंही मी मराठी गाणी एवढी ऐकली नाहीयेत ना, म्हणून मला त्याचे लिरिक्स पण कळत नाहीये. सॉरी, माझी मिस्टेक झाली मिसेस सायली. सायली आता विचार करत असते की सर, तुम्हाला जर गाण्याचा अर्थच कळला नाही तर तुम्हाला माझ्या मनातल्या भावना तरी कशा कळतील. मग ती अर्जुनला म्हणते की बरं सर, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात. अर्जुन म्हणतो की चालेल. सायली म्हणते की तुम्हाला जुन्या गाण्यांचा अर्थ कळत नाहीये ना, जुनी गाणी तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलेलीही नाहीये, काही प्रॉब्लेम नाही, मी तुमच्यासाठी एक नवीन गाणं गाते, तुम्ही मला त्या नवीन गाण्याचा अर्थ सांगा. कदाचित हे नवीन गाणं आहे, त्यामुळे तुम्ही ते ऐकलंच असेल. अर्जुन म्हणतो की आत्ताचं गाणं आहे का. मिसेस सायली, काळजीच करू नका, मी बरोबर ओळखेल. मग सायली आता पुढे गाणं गाऊ लागते की गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, कोणतीचा हुलही इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, बोल माझा सावरू दे थांबना. अर्जुन सायलीला म्हणतो की हो मिसेस सायली, तुम्ही जे आता गाणं म्हटलात ना, ते गाणं मी ऑलरेडी ऐकलेलं आहे. सायलीला बरं वाटतं की चला, निदान आधीचे गाणे अर्जुन सरांनी कधी ऐकले नव्हते, कदाचित त्यामुळे त्यांना त्याचा अर्थ कळत नसेल, परंतु आता हे गाणं त्यांनी ऐकलेलं आहे, म्हणजे 100% या गाण्याचा अर्थ ते ओळखणारच. अर्जुन पुढे म्हणत असतो की मिसेस सायली, मी ऐकलं हे गाणं, या गाण्यामध्ये असं आहे ना की श्वास अडकलाय. मिसेस सायली, हे तर लव्ह सॉन्ग आहे. असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा सायलीच्या चेहऱ्यावरची कळी लगेच फुलते आणि मग ती लगेच म्हणते की हो सर, हे लव्ह सॉन्ग आहे, याचा अर्थ कळतोय तुम्हाला गाण्याचा अर्थ. अर्जुन सायलीला म्हणतो की आता तुम्ही पुढचं गाणं म्हणा बरं. मग सायली आता पुढचे लिरिक्स कंप्लीट करते. सुखाची श्रावणी की नाचरावळी वहा, गुंतण्या आतुर फिरुणी आज वेडा जीवहा. अर्जुनने आता हे तर ओळखलेलं असतं की हे प्रेमाचं गीत आहे, त्याच्यामुळे अर्जुनला आता ह्या गाण्याचा अर्थही कळेल आणि सायली नक्की काय सांगायचं अर्जुनला प्रयत्न करते ही गोष्ट सुद्धा अर्जुनला इझिली कळेल असं सायलीला वाटत असतं. आणि अर्जुनही कॉन्फिडन्समध्ये म्हणत असतो की हो मिसेस सायली, मला कळलंय, मला कळतंय तुमच्या गाण्याचा अर्थ.
सायली अर्जुनला म्हणते की सर सांगा ना, तुम्हाला कळलं असेल तर याचा अर्थ सांगा. अर्जुन म्हणतो की हो हो सांगतो मिसेस सायली. काय आहे ना, मराठी शब्द आहेत आणि जरा डिफिकल्ट मराठी शब्द आहेत ना, त्यामुळे ते शब्द जरा कनेक्ट करायला मला टाइम लागतोय. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला ना आठवतच नाहीये गाण्याचे लिरिक्स, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही हे गाणं परत गा ना. सायली म्हणते की ठीक आहे. सायली पुन्हा एकदा सरस सुखाची श्रावणी की नाचरा वळी वहा, गुंतण्या आतुर फिरुणी आज वेडा जीवहा, पुन्हा हे गाण्याचे लिरिक्स बोलते. अर्जुन म्हणतो की हो आले मिसेस सायली आले, मला येतंय हे सॉन्ग, मला येतंय, मला कळतंय. आता सायलीची एक्साइटमेंट अजूनच वाढलेली असते. आता अर्जुनला गाणं समजलंच आहे असं तिला वाटत असतं. पुन्हा एकदा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली थोडंसं डिफिकल्ट आहे, काही वर्ड्स मला कळत नाहीये, प्लीज पुन्हा एकदा परत गा ना. तर सायली आता पुन्हा एकदा परत तेच लिरिक्स गाते. सुखाची श्रावणी की नाचरा वळी वहा, गुंतण्या आतुर फिरुणी आज वेडा जीवहा. सायलीने पुन्हा ते लिरिक्स गायलेले असतात. आता सायलीच गाणं गाऊन गाऊन थकलेली असते. आता सायलीला 3 वेळा सायलीने तेच लिरिक्स म्हटलेले असतात, तरी सुद्धा अर्जुनचं एकच उत्तर असतं, आले आले मिसेस सायली, येते मला, थोडं थोडं येतंय, आता फक्त थोडंसं राहिलंय, थोडी मराठी डिफिकल्ट आहे ना त्यामुळे असं होतंय मिसेस सायली, पण मला कन्फर्म माहिती आहे याचा अर्थ. आता अर्जुनचे हे सगळे डायलॉग सायलीला पाठ झालेले असतात. त्याच्यामुळे सायली म्हणते की सर परीक्षेचा वेळ आता संपलाय, घंटाही वाजलीये, त्यामुळे आजची परीक्षा इथेच संपतीये, झोपा तुम्ही आणि मलाही झोपू द्या. अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, असं कधी करायचं नाही, कधीच गिव्हअप करायचं नाही, गिव्हअप करायचं नाही, रडायचं नाही तर लढायचं. मिसेस सायली मधुभाऊ म्हणतात की नाही रडायचं नाही तर लढायचं, मग तुम्ही गिव्हअप का करताय? अहो मला कळेल, तसाही मला थोडा थोडा अर्थ आता समजायला लागलाय गाण्याचा, तुम्ही अजून एकदा मला समजून द्या बरं, बरोबर मला कळणार. प्लीज मिसेस सायली पुन्हा एकदा गाणं म्हणा ना. मग सायली आता एकदम जीवावर आल्यासारखं गाणं म्हणत असते आणि म्हणते की सरसुखाची श्रावणी की नाचरा वळी वहा, गुंतण्या आतुर फिरुणी आज वेडा जीवहा. सायलीने आता तब्बल 4 वेळा एकच लिरिक्स म्हटलेले असतात, एकच गाणं म्हटलेलं असतं, तरी सुद्धा अर्जुनला काही त्या गाण्याचा अर्थ कळलेला नसतो. आता अर्जुन गाण्याचा अर्थ लावत असतो, त्याच्या भाषेत तो शब्द कनेक्ट करत असतो आणि मग एका वेळी सायलीला म्हणतो की मिसेस सायली आलं माझ्या लक्षात, आता गाणं मला पूर्णपणे कळलंय. सायलीला वाटतं की बापरे, आता 4 वेळा मी यांना सांगितलंय, नसेल कळलंय यांना 4 गाण्यांमध्ये, पण कदाचित आता यांना अर्थ कळला असेल. त्यामुळे ती अर्जुनला विचारते की खरंच सर तुम्हाला गाण्याचा अर्थ कळला? अर्जुन म्हणतो की हो मिसेस सायली, आता मला सगळा गाण्याचा अर्थ कळलाय, आता मी तुम्हाला सांगू का? तेव्हा सायली म्हणते की सांगा सर. सायली आता खूप एक्सायटेड असते, ऐकण्यासाठी आता तिचे कान आतुर झालेले असतात की अर्जुन नक्की गाण्याचा काय अर्थ काढतोय. आता मात्र अर्जुन सरांना माझ्या मनातल्या भावना 100% कळल्यात, त्यांनी गाण्याच्या मार्फत समजून घेतलंय की मला नक्की त्यांना काय म्हणायचंय. तर आता अर्जुनचं उत्तर ऐका फक्त तुम्ही. सरसुखाची श्रावणी की नाचरा वळी वहा या गाण्याचा अर्थ अर्जुनच्या भाषेमध्ये असा असतो, श्रावण महिन्यात वळीव नावाचा एक माणूस नाचतोय. अर्जुनच्या गाण्याच्या ह्या अर्थावर मित्रांनो मी तर भयंकर हसलीय. तुमचे काय हाल झालेत हेही मला सांगा आणि लाईक करायला विसरू नका या क्षणासाठी. अर्जुनच्या गाण्याचा भयानक अर्थ बघून सायली तर आता डायरेक्टली अर्जुनकडे डोळे वाटारून बघत असते. सायली ही अर्जुनकडे बघत असते. आता अर्जुनला काय म्हणावं हेच तिला कळत नसतं. म्हणजे अक्षरशः आतापर्यंत कोणी ह्या गाण्याचा इतका भयानक अर्थ कधीच कोणी काढला नसेल, परंतु तो अर्थ मात्र अर्जुन सरांनी काढला आणि यांना हे कसं काय सुचलं या गोष्टीमुळे सायली आता भयंकर चिडलेली असते. इथे सायलीला तिच्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या असतात, तिच्या मनातले ती स्वर अर्जुनपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. सायलीच्या मनातील अर्जुनबद्दल असलेला प्रेमाचा ओलावा ती अर्जुनला सांगत असते, परंतु आपला अर्जुन मात्र अर्जुनचं म्हणणं असतं की श्रावण महिन्यामध्ये तो वळीव नावाचा माणूस नाचतो आणि एवढंच नाही तर अर्जुन सायलीला ऍक्टिंग करून दाखवत असतो की तो वळीव कसा नाचतोय ते. अर्जुन सायलीकडे बघतो, सायलीचं तोंड बघून त्याला कळतं की नाही मी तर काय बरोबर अर्थ गाण्याचा सांगितलेला नाहीये. सायलीला तो म्हणतो की बरोबर आहे ना मिसेस सायली, तुम्ही असं का तोंड केलंय? तेव्हा सायली म्हणते की नाही सर, नाहीये बरोबर या गोष्टीचा अर्थ, या गाण्याचा अर्थ असा नाही होत. अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली ही नक्की मराठीच आहे ना? आता सायली रागानेच अर्जुनकडे बघत असते. अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, म्हणजे बघा ना या गाण्यामध्ये श्रावण, नाचतोय, वळीव हे 3 शब्द आले ना, मग या गोष्टीचा अर्थ हाच होणार ना की श्रावण महिन्यात वळीव नावाचा माणूस नाचतोय म्हणून.
मिसेस सायली, ही नक्की मराठीच आहे ना? कारण शब्दशः अर्थ बरोबर आहे या गोष्टींचा. तुम्ही दुसरीच लँग्वेजमध्ये गात नाहीये ना? तुम्ही दुसऱ्या लँग्वेजमध्ये गाताय आणि मला मराठीत असल्याचं सांगताय आणि तुम्ही मला गाण्यांचे मराठीत अर्थ शोधायला सांगताय. याचा अर्थ मिसेस सायली, कळलंय मला, तुम्ही माझ्यावर प्रँक करताय ना? तुला कोण सांगेल की सायलीवरच प्रँक झालेला असतो. सायलीला आता राग येत असतो अर्जुनचा आणि मग वैतागूनच ती अर्जुनला म्हणते की सर, आता परीक्षेची वेळ संपलीये आणि परीक्षेचा निकाल पण आता जगजाहीर झालाय की तुम्ही परीक्षेमध्ये नापास झालात. आता तरी मला झोपू द्यात, असं म्हणून ब्लँकेट ओढवून आता सायली झोपून घेते. सायली पूर्णपणे इरिटेट झालेली असते. अर्जुनचा तिला राग आलेला असतो, वैताग आलेला असतो. शेवटी वैतागून आता सायली झोपते. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मी काय केलंय आता? आणि अर्जुन अजूनही त्या गाण्याचा अर्थ शोधत बसलेला असतो. अख्खी रात्र जरी गेली ना तरी अर्जुनला त्या गाण्याचा अर्थ काही कळणार नाही असं मला तरी वाटत नाही. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन आणि चैतन्याचं जेव्हा बोलणं सुरू असतं तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की मला कळायला पाहिजे की मिसेस सायलींचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. त्यासाठी मी एक गोष्ट करू शकतो. मला ग्रीन कलर आवडतो हे जर मला मिसेस सायलींना सांगायचंय, म्हणजे मी ही वारंवार त्यांना गोष्ट सांगणार की मिसेस सायली, मला ग्रीन कलर आवडतोय. काही करून मी सारखं ग्रीन कलरचे कपडे घालेल, ग्रीन कलरच्या वस्तू वापरेल आणि मग जर मला ग्रीन कलर आवडतोय म्हणून जर मिसेस सायली ग्रीन कलरची साडी नेसून आल्या ना तर मग मला कळेल की मिसेस सायलींचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. आता ठरल्याप्रमाणे, प्लॅनप्रमाणे चैतन्य, अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. आता चैतन्य सायलीला पटवून देत असतो. सायलीला तो सांगत असतो की सायली बहिणी, ग्रीन कलर म्हणजे अर्जुनचा अगदी आवडीचा कलर आहे. ग्रीन कलरचं खऱ्या अर्थाने त्याला वेडच आहे, म्हणजे अक्षरशः वेडा आहे तो ग्रीन कलरसाठी. अर्जुन आणि चैतन्य तिथून नाटकं करून निघून जातात. सायली विचार करत असते की अर्जुन सरांना ग्रीन कलर इतका आवडतो, याचा अर्थ ग्रीन कलरची जर मी साडी नेसून गेली तर अर्जुन सरांचा चेहराच फुलेल, अर्जुन सरांना खूप आवडेल मी ग्रीन साडी नेसलेली. तर इकडे प्रतिमाला तिचा सगळा भूतकाळ आता आठवलेला असतो. प्रतिमा आता घरातल्या सर्वांना सांगत असते. रविराजने तिला पकडूनच ठेवलेलं असतं कारण प्रतिमा खूपच वेड्यासारखं वागत असते. प्रतिमा सांगत असते की तो आज आला होता माझ्या चेहऱ्यासमोर. त्याने काय केलं होतं, जळतं लाकूड माझ्या तोंडावर त्याने मारलं होतं आणि माझं सगळं तोंड भाजलं होतं आणि असं म्हणून प्रतिमा मोठ्याने ओरडते. आता जेव्हा प्रतिमा हे सगळं बोलते तेव्हा आता प्रिया आणि नागराजच्या मात्र अंगाला काटा आलेला असतो. प्रतिमाने मैपतला बघितलंय ही गोष्ट त्या दोघांनाही समजते. मग दोघेही आता बोलत असतात. प्रिया नागराजला म्हणते की नागराज काका, आता काय करायचं? आता तसंही प्रतिमाला सगळं कळलंय की मैपत कोण आहे ते, मैपतला तिने बघितलंय. नागराज म्हणतो की हो, आता आपल्याला काहीच करायला चान्स नाहीये. आता आपल्याला आपला प्लॅन याच रात्री वर्क करायचा आहे. नागराज आणि प्रिया दोघंही किचनमध्ये असतात. आता प्रियाने प्रतिमासाठी दूध गरम केलेलं असतं आणि त्या गरम दुधामध्ये आता ती झोपेच्या गोळ्या टाकत असते. जेव्हा ती झोपेच्या गोळ्या गरम दुधामध्ये टाकत असते त्याच वेळी मित्रांनो सुमन तिथे येते आणि सुमनने ते बघितलेलं असतं. त्यामुळे सुमन आता मोठ्याने प्रियावर ओरडते. त्यामुळे प्रिया आणि नागराज हे दोघंही खूप घाबरलेले असतात. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. And if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you.